6:30 वाजले असतील, हां 6:45 झाले. आणि आता आम्ही हे बघा सगळे इथे बसलेत आमच्या रूममध्ये येऊन. सगळ्यांना वेगवेगळ्या रूम होत्या बघा. आणि ते बघा मेकअप चालू आहे आणि मेकअप आर्टिस्ट समू. रूम दाखवते तुम्हाला. ही आमची रूम आहे. इथे आम्ही 6 जण राहिलो होतो. आणि ते सगळे ही बघा चाय पिते. थोडा पसारा इग्नोर करा बघा. टीव्हीची सोय आहे सगळं. हाय, एक रूम आहे आणि ही 4थी रूम आहे. ते सगळे जेंट्स लोक आहेत बघा. सुदीक्षाचे पप्पा, शुभम दादा, अभिदादा. ही 5वी रूम आहे. ह्या रूममध्ये पप्पा, समूचे पप्पा आणि जनरेचे पप्पा आहे. ते बघा. हाय करा. हाय, नमस्कार. नमस्कार. ही रूममध्ये कोण नाही ना? नको. ही 6वी रूम आहे. हे बघा. ह्या रूममध्ये सगळे बॉईज, लहान लहान फुले. चाललोय पुढच्या देवदर्शनाला. आज 2रा दिवस आहे देवदर्शनाचा. स्वामी तयार होऊन चाललोय. बघा समूह. मला कोल्हापूरमध्ये राहायचं असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही रूम बुक करू शकता, गाडी पण बुक करू शकता. बघा चांगले सोय आहे इथे. आंघोळ, खाऊन खाण्यापिण्याची. इथे नारळ फोडत आहेत. गणपती बाप्पा मामा की जय. चंद्रपूरला आलेला आहे. आणि हे बघा हे माझे तळगड. आणि हे सूट होणार. हॅलो गाईज, आम्ही चंद्रपूरला आलेला आहे. आता आम्ही आलोय 2ऱ्या ठिकाणी. लावायला जागा नाही. नृसिंहवाडीमध्ये आलोय. नरसोबाची वाडी. नरसोबाच्या वाडीच्या इथे आणि इथे नरसोबाच्या वाडीला आलोय. त्या पाया पडायला. आणि लाईन आहे. लाईनमध्ये डिसलाईक करा. लाईनमध्ये डिसलाईक करा म्हणतो. आता मी दर्शनाच्या लाईनीत उभे आहेत. गर्दी नाही आहे. जेवायला आलो. इथे महाप्रसाद आहे. आणि हे बघा सगळे घेऊस.
नरसोबाच्या वाडीला जाऊन आलो. तिथे महाप्रसाद होता, तो पण आम्ही घेतला महाप्रसाद. आणि आता आम्ही दोघीच गाडीत येऊन बसले, याने मी. बाकी सगळे पाठवून येत आहेत. आम्ही सीट पकडण्यासाठी पुढे आले पळत पळत. आता पुढे आम्ही 2 ठिकाणी जाणार आहे. मी तुम्हाला पुढे मी कंटिन्यू करतो. पुढे झालं किती मस्त आहे बघा इथे. एवढे वाजत आहेत. इथे हुंदीर मामा आहे. फोटो काढायची आम्ही जाऊन बसला. चला पण काढू, काय प्रॉब्लेम. शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून सारांचं नाव घेते सर्वांचं माझं. मोठ्याने गणपती बाप्पा हे शंकर पार्वतीचे सुपुत्र. समीर रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र. हे काहीतरी घ्यायचं. अशोकवनात लावल्या केळी आणि दत्तात्रयाचं नाव घेते पिकनिकच्या वेळी. सातूचा केला भात, भातावर वरण रेणू गेली. सांगा हो पुढे काय ते. वरणावर साजूक तूप, तुपाची धार, तुपासारखा रूप, रूपासारखा जोडा, जोड्यात हलगडी, हलगडीत सलगडी, पिंजऱ्यात राघू, राघूच्या तोंडी उंबर. गणेशरावांचं नाव घेते काढा 100. टॅक टॅक माझा बदक ओरडला, कोणाच्या घरी गेला. टॅक 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 बदक उडाला, कोणाच्या घरी गेला. समीरला बघून मला आलाय कंटाळा, संजना पाहिजे मला. समीर आणि संजना. सरकारी साडी नेसली नाकात नथ मोत्याची, सरकारी साडी नेसली नाकात नथ मोत्याची. कानातल्या तर झुमक्यासारखी सरच नाही कशाची, कानातल्या तर झुमक्यासारखी सरच नाही कशाची. दिलवर तोड्यानी हात दिसतो साजरा, दिलवर तोड्यानी हात दिसतो साजरा. सुगंध उधळतो माझ्या केसातला गजरा, सुगंध उधळतो माझ्या केसातला गजरा. भाळी लावते हळदी कुंकू रूप माझे सजले, कानात भाळी लावते हळदी कुंकू रूप माझे सजले. गळ्यातल्या या मंगळसूत्राने सौभाग्य माझे बहरले, गळ्यातल्या या मंगळसूत्राने सौभाग्य माझे बहरले. अखंड सौभाग्य मागते या गणरायाची पूजा करून. संजय रावांचं नाव घेते आज हा पिकनिकचा मूड बघून. भाभी को बधाई हो बधाई. इस जंगल में हम दो शेर, चल जल्दी हो गई. दिल मेरा धड़के तेरे लिए, दिल मेरा धड़के तेरे लिए, नखरे तेरे उफ उफ उफ. कितनी जमीनी किती गाणी आंखों का तारा है तू, चलना है बस तुझे
मन अपना सारा सनम हो टाकी जेवलेला येतो का पण अभी अब आएगी तू अब आएगी तू चलिया मिलेगा कहाँ कदरदान तुम्हें ऐसा मिलेगा इथे रामलिंगला आलोय आम्ही हे आम्ही सगळे ट्रेकिंगला आलेलो आहे फोटो पकड मला ही ट्रिप तुम्हाला कशी वाटली 2 दिवसाची ट्रिप फार सुंदर झाली. समीर पवार आणि संजना पवार या दोघांनी ही ट्रिप अरेंज करण्यामध्ये फार मेहनत घेतली आणि इतर सगळे मंडळींनी त्यांना चांगलं सहकार्य केलं. अशीच पुढच्या वेळेस चांगली ट्रिप पिकनिक निघावी आणि सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावे. पुढची ट्रिप कोणती व्हावी अशी वाटते तुम्हाला नाही म्हणजे ते आपण नंतर ठरवू शकतो, पण आता ह्या दोघांनी फार मेहनत घेतली. चाचा चव्हाण यांनी याच्यामध्ये फार मोठा सहभाग होता त्यांचा आणि फार उत्तमरित्या त्यांनी निभावून नेलं. तसंच आमचे गणेश फडके यांनी आम्हाला फार मोठं सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे ही ट्रिप चांगल्यापणे पार पडली. धन्यवाद. टाळ्या. कसं वाटलं? चांगलं आहे, चांगली ट्रिप झाली. पुढच्या ट्रिपसाठी सुद्धा बेस्ट विशेष आणि त्यांच्यापेक्षा चांगली होऊ दे. त्या आमच्यावर आलं तुम्हाला कसं वाटलं? मजा आली की नाही? मजा आली, एकदम छान वाटलं, सगळं एकदम व्यवस्थित. बस एवढंच. पिकनिक एकदम उत्तम झाली आणि पुढच्या वेळा शेवगावच्या पिकनिकचं नियोजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. शिवा महालक्ष्मी मंदिर छान दर्शन झालं, त्याबद्दल संजना काकीचं अभिनंदन. छान झाला प्रवास, देवधर्म व्यवस्थित झाले, कोणाला काही त्रास नाही झाला एवढा. बाया माणूस असून एवढं हँडल केलं, रूम वगैरे सगळं काय गाडी व्यवस्थित झालं सगळं काय. आणि समीरच ना दोघांनी हँडल केलं एवढं, म्हणजे 30-35 माणूस न्यायचं आणायचं, ओलं खायचं काम नाही. आपल्याला एक मूल सांभाळायचं हे होतं, तर एवढे पब्लिक त्यांनी हँडल केलं. याच्यात ट्रेनमध्ये का होईनी, कुठचे डबे बसमध्ये व्यवस्थित नेलं, व्यवस्थित आणलं, त्यांचा धन्यवाद आहे. तुम्हाला रेकॉर्डिंग भेटेल तुम्हाला व्हिडिओ. कसं वाटलं? तुम्ही आमच्या बरोबर आलात, आम्ही तुमच्या बरोबर आलो. अगदी सुखदायक, मस्त, काय सुंदर वाटलं. आणि जास्त करून समीर आणि संजना खूप मस्त अगदी एन्जॉय करते आणि खूप छान हे करते आमच्यासाठी. खरंच तिच्यामुळे आम्ही एवढं तीर्थयात्रा करतो. टाळ्या टाळ्या. नाही का की राहिली ट्रिप
कशी वाटली तुम्हाला? एकदम छान, सगळीकडे दर्शन खूप छान झालं आणि प्रवास तर अप्रतिम, खूप एन्जॉय केलं. पुढच्या वेळी आमच्यासोबत येणार ना? हो एकदम. मग शेगावची ट्रिप आहे ना, मग जाऊया ना. ही ट्रिप तर खूप मस्तच झाली. संजना काकी आणि समीर दादांनी किती याचं क्रेडिट नाही घेतलं तरी त्यांच्यामुळे ट्रिप खूप मस्त झाली. आता मला असं एक माझा फीडबॅक आहे की म्हणजे आपण मुंबईत राहताना सुद्धा आपण खूप असं घाई आणि आपण असं खूप धकाधकीचं जीवन जगत असतो. तर आता आपण नेक्स्ट टाइम जेव्हा कधी पिकनिकला जाऊ तेव्हा आपण थोडासा आराम करायला आणि म्हणजे सगळ्या बायकांना सुद्धा रिलॅक्स व्हायला आणि सगळ्यांना असं रिलॅक्स वाटेल अशा ठिकाणी आपण जाऊ शकतो, असं माझं सजेशन आहे. ओके बोल. नमस्कार. अंबाबाईचा उदे उदे मला अभिमान खूप छान वाटतं. तुला मजा आली का 2 दिवस आमच्यासोबत? मजा आली? मजा मजा आली. काय वाजवला नागपूरमध्ये कुठे फिरायचं असेल तर ही गाडी आहे 40 सीटरची आणि यांचा नंबर पण मी देते, तुम्हाला कॉन्टॅक्ट पण करू शकता. तर चांगला प्रवास केला असं विचार नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तर आम्ही आता कोल्हापूर स्टेशनला आलेलो आहे. आमची 8:50ची गाडी आहे इथून मुंबईला जाणारी. चिकन तांबडा पांढरा, कोल्हापूरला येऊन तांबडा पांढरा रस्सा मी इथे पिणार आहे आणि ते आम्ही स्टेशनलाच जेवतो आहे बघा. अजून आमच्या त्याच्यात सुरुवात इकडून होऊ दे, इकडून इथे सगळे जेवायला बसले आहेत आणि इथे पण आहेत वर म्हातारी माणसं वर बसले. राणी तुझी आहे एकामध्ये कमून काय फायदा नाही म्हणजे हा बघायला आला इथे कसे